की प्री बर्थडे सेलिब्रेशन करायचं आणि त्यासाठी आम्ही सगळे चाललोय वाकडला. प्री बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ खूप लेंदी होत होता म्हणून मी हा 2 पार्टमध्ये टाकलेला आहे. त्या दोघांनी आम्हाला घरी खूप त्रास दिला म्हणून आम्ही याच्यामध्ये आता बसवलंय. आम्हाला त्रासच देऊ नये म्हणून. सिरियसली पैसे द्यायचे नाही, पैसे द्यायचे आणि त्रास पण करून घ्यायचा. याला बरोबर आमच्या घरामध्ये 2 शूरवीर होते, जे होती परी आणि नील. आता दोघांनीच हिंमत केली याच्यामध्ये बसण्याची. बाकी सगळे घाबरट होते, सगळे बाजूला उभे राहिले आणि आमच्या लेडीजचा तर प्रश्नच येत नव्हता, कारण की आम्ही सगळ्यांनी शॉर्ट ड्रेस घातल्यामुळे आम्हाला याच्यामध्ये बसता नाही आलं. नणंदबाई पुण्यात आल्यात आणि वहिनीसोबत मॉलला गेल्यात आणि शॉपिंग होणार नाही असं कधीच होणार नाही. आणि त्यात रोहितचा बर्थडे पण होता, त्यालाही आम्हाला गिफ्ट द्यायचं होतं म्हणून आम्ही इथे शॉपिंगसाठी गेलो होतो. मुलांना प्ले सेक्शनमध्ये सोडून आम्ही आलो आहे शॉपिंगसाठी. आणि खरंच वेबसाईटचं कलेक्शन इवन इथलं पण चांगलं आहे, स्पेशली जेंट्स लोकांचं खरंच खूप चांगलं आहे. हे कुठे आहे बॅग्स? समोर आहे, पाहत आई, समोर समोर. राहून मी ह्याच ड्रेसच्या जवळ येत होते, कारण की याचा कलर आणि याच्यावरती असलेलं डिझाईन हे सगळंच मला आवडलं होतं. खरंच तुम्ही मला सांगात कसा वाटतोय हा ड्रेस. शॉपिंग झाल्यानंतर जेवायला आलो आहे. सांगायची गरज नाही आहे कुठे आलो आहे जेवायला. जेवायला आलो आहे आम्ही पठारेला. आमच्या सगळ्या फॅमिली मेंबरचं आवडतं स्पॉट आहे जेवणासाठीचा. सिरियसली आज इथे यात्रा आहे. मी व्ह्यू दाखवला असता की काय पद्धतीचं इथे क्राऊड आहे, पण ठीक आहे. कुणी म्हणाल खरंच इथे यात्राच आहे. पठारे म्हणजे एक ब्रँड झाला आहे सध्या इथे. कोणाचं कोणाकडे लक्ष नाही आहे, सगळेजण बिझी आहेत जेवणामध्ये. सगळ्यांना विचारूयात कसं वाटतंय जेवण. ताई कसं वाटतंय जेवण इकडे? कसं आहे जेवण? खूपच छान आहे, मला सप्त खाल्लं. नवीन आलेले लोक. रोहित कसं आहे जेवण? नील कसं आहे? चला एकदा मनात पठारे बाबा की जय. सगळेजण पठारेंचे फॅन आहेत आणि त्याचं सरनेम पठारेच आहे, त्याच्यामुळे सगळेजण पठारे बाबा की जय असं म्हणतात. फॅमिली मोठी असल्यामुळे दादांनाही आतमध्ये सर्व करायला येता येत नव्हतं, म्हणून तो जिम्मा आमच्या शीतलताईंनी घेतला आणि त्या सगळ्यांना सर्व करत आहेत. पठारेमध्येच आपल्या नाशिकचा एक मुलगा होता आणि त्याचे हे 3Dचे गेम्स होते, जे मुलं खूप एन्जॉय करत होते. फिनिक्स मॉलमध्ये गेम खेळून भागलेलं नाही आमचं. सो इथे पण जेवण झाल्यानंतर गेम दिसत आहेत 3D वाले गेम, तर ते पण आता खेळायचे आहेत आम्हाला सगळ्यांना. खरं मध्येच फील होत आहे. तर ही आहे बर्थडे गर्ल, जिचं एकदा करून भागलेलं नाही आहे, तिला अजून एकदा परत करायचं आहे. ओके ठीक आहे. डायनासोरवाला करायचं आहे. ओके ठीक आहे, चलो. तिला साधंवालं होतं. पैसे देऊन जर स्वतःला शिक्षा करून घ्यायचं असेल तर हे प्रकरण आहे. पैसे त्यांनी दिलेत पण मजा आम्ही घेतोय. पण यांची मुलगी होती जी बिलकुल घाबरलेली नाहीये. तिने पण 100 वाला गेलं होतं ना. पकडा पकडा, पडेल ती खाली.
नाही नाही खुर्ची बिर्ची काय नाही, असंच करायचं. तर नाला दाजींचा आता मजा पाहायची आहे. पॉवर बँक एक सांगा काय कुठं नाही पुढे सोड, हात सोड. बदला आज बदला. ए रिया अंगात लय अंगात मला झोंबी बघतात रिया. साई 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 थांब. दाखव मला स्केरी दाखव. तुला ह्यांना जास्त स्केरी असेल ती ह्यांना दाखव. त्रास द्यायचा माझ्या बहिणीला त्रास देणार. माझं हे आम्हाला द्या घरी पॅकिंग. हात सोडत नाही. आता हे पार्सल घरीच घेते. माझ्या बहिणीला त्रास देणार. बाजूला गेल गाडी खाली. कुठे सोड. चल मम्मा. कोण येतो तुमचा लेक. चल मम्मा. चल चल. हो तुम्ही पाय पण लय अंतर झालं. तुला घालू आता. Oh God. काय नाव आहे दादा? विनायक शिरसाट, शिरसाट. नाशिकचा. नाशिकचा. अच्छा. आमच्या पुढचंच गाव आहे. आळ्या फाट्याच्या पुढेच नाशिक आहे. तर नाशिकच्या जवळचेच आहेत. आणि आज आम्हाला खूप मजा आली. सिरियसली खूप मजा आली. स्पेशली आमच्या दाजींसाठी. आम्ही इथे नेहमी येतो. दर आठवड्याला आम्ही इथे सगळ्यात असतो. जास्त एंटरटेन कोणी केलं असेल ते माझ्या मेवण्याने. वा वा वा. या एंटरटेनमेंटची पैसा वसूल. चालेल. थँक्यू. चल. जेवणानंतर रिक्षावरून इथे टाइम रिअल पेरू लागतो सिरियसली. परीने जी घेतली ती रिअल पेरू लागते आणि मी स्ट्रॉबेरी घेतली ती पण एकदम असं वाटतं की मी रिअल स्ट्रॉबेरी खाते. खरंच बेस्ट आईस्क्रीम सिरियसली. म्हणून मी एवढं लांबून आम्ही रिक्षा करून इथे थांबलो आहे की नाही आम्हाला आईस्क्रीम घेऊन जायची आणि ती पण मेरडींची न्यायची म्हणून. चलो. तर असं होतं माझ्या बाळाचं म्हणजे रियाचं प्री बर्थडे सेलिब्रेशन. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि हा व्हिडिओ एडिट करताना खरं सांगते हसून हसून अक्षरशः मी वेडी झालेली आहे. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ पाहताना खरंच खूप मजा येईल. आणि आजचा हा व्हिडिओ आणि आमचे दाजी तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला माझ्या इतकंच हसायला आलं की तेही सांगात. आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. धन्यवाद.